गीतूने पदवी परीक्षा दिली होती आणि तिच्या लग्नाची बोलणी सुरू झाली होती. तिच्या आईच्या चुलत बहिणीने हा विवाह जुळवला होता. सुशिक्षित अभियंता अनिरुद्ध सर्वांनाच पसंत पडला. 2 भाऊ 2 बहिणी, सासू सासरे असलेलं एक भरलेलं कुटुंब होतं आणि त्यात गीतू मोठी सून म्हणून आली. अनिरुद्धची धाकटी बहीण प्रिया वयाने गीतूपेक्षा थोडी मोठी होती. ती ही पदवीधर होती आणि आता MA करत होती. लहान दीर इंजिनिअरिंग करत होता, तर धाकटी नणंद 12वीच्या पहिल्या वर्षात होती. एकूणच सर्व शिकलेले आणि सुशिक्षित कुटुंब होतं. सासू सासरेही साध्या आणि सरळ स्वभावाचे होते. लग्नानंतर 3-4 दिवसांनी सगळे पाहुणे आपल्या आपल्या घरी गेले. गीतूने फक्त पहिल्यांदा पहिला स्वयंपाक म्हणून जेवण बनवलं होतं. त्यानंतर सासू म्हणाली, आता काही दिवस आराम कर. काम करण्यासाठी तर पूर्ण आयुष्य आहे. पण हळूहळू रोजची दिनचर्या सुरू झाली. एके दिवशी दुपारी जेवणाच्या वेळी जेव्हा सगळे डायनिंग टेबलवर बसले, तेव्हा प्रथम सासऱ्यांना, अनिरुद्धला आणि दिराला जेवण वाढण्यात आलं. मग सासू, धाकटी नणंद आणि प्रिया यांना थाळी वाढली गेली आणि शेवटी एका मोठ्या ताटात अन्न वाढून प्रिया गीतूला म्हणाली, चला बहिणी, आपण दोघी मिळून जेवण करू. गीतू आश्चर्याने प्रियाकडे पाहत म्हणाली, आजवर असं तिने कधीच पाहिलं नव्हतं. नवरा बायको एकत्र जेवतात हे ऐकलं होतं, पण नणंद आणि वहिनी एकाच ताटात जेवतात हे तिला अजब वाटत होतं. ती द्विधा मनस्थितीत असतानाच सासू हसत म्हणाली, अगं, तुझी ही नणंद ना तुला खूप प्रेम करते, म्हणूनच दोघींसाठी एकच ताट घेतलं आहे. म्हणतात ना, एकत्र जेवल्याने प्रेम वाढतं. संपूर्ण कुटुंब हसलं, पण गीतू फक्त ओळशाळून हसली. तिला अजूनही थोडं विचित्र वाटत होतं. हळूहळू गीतूने स्वयंपाक आणि इतर घरकामं करण्यास सुरुवात केली. प्रिया फक्त 2-4 तास कॉलेजला जायची आणि घरी आल्यावर अभ्यासासोबत छोटे मोठे कामही करायची. गीतू जेव्हा स्वयंपाकघरात असायची तेव्हा प्रिया विचारायची, वहिनी, काही मदत करू का? कधी कधी गीतू तिला छोटंसं काम द्यायची, पण बहुतेकदा ती म्हणायची, तू अभ्यास कर, मी करते. 1 वर्ष उलटता उलटता स्वयंपाकघरातील जवळपास सर्व जबाबदारी गीतूवर येऊन पडली. प्रिया चतुराईने आईला बाहेर घेऊन जायची आणि म्हणायची, आई, तू आयुष्यभर काम केलंयस, आता आराम कर. वहिनी आली आहे, आता थोडं सुख देखील घे. सासू ही खरोखरच आराम करू लागली. आता ती गीतूला लहान सहान कामं सांगू लागली. गीतू, 1 ग्लास पाणी आण, माझा चष्मा घेऊन ये, खूप आळस येतोय, 1 कप चहा कर. स्वयंपाकघरात जायचं तिने बंद केलं होतं. धाकटी नणंद पूर्णपणे अभ्यासात मग्न होती, तर प्रिया फक्त नावापुरती मदत करायची. बाकी संपूर्ण घरकाम गीतूवरच पडलं होतं. काही महिन्यानंतर गीतू गर्भवती झाली. कधी तिचं मन खराब होत असे, तर कधी उलट्या होत असत. अशा वेळी सासू आणि प्रिया तिला स्वयंपाकघरात मदत करायच्या, पण जसेच तिला बरं वाटायचं तिला परत स्वयंपाकघरात पाठवलं जायचं. सासूला आता घरकामाची सवय राहिली नव्हती, त्यामुळे तिला कोणतंही काम करायला आता कंटाळा येत असे. काम करण्याचा तो उत्साह आधी होता, तो आता तिच्यात उरला नव्हता. गीतू बरी होताच सासू पटकन स्वयंपाकघरातून बाहेर पडायची. ठरलेल्या वेळेनुसार गीतूने एका सुंदर मुलीला जन्म दिला. संपूर्ण घर आनंदाने भरून गेलं. अनेक वर्षानंतर घरात एका लहान बाळाचं आगमन झालं होतं. त्यामुळे सगळेच त्याच्यासोबत खेळण्यात आणि लाड करण्यात गुंग झाले. फक्त 2 महिने झाले होते आणि गीतूवर पुन्हा संपूर्ण स्वयंपाकघराची जबाबदारी सोपवली गेली. आता तिचे दिवस अत्यंत व्यस्त जाऊ लागले होते. तिला मुलीचीही काळजी घ्यावी लागत होती आणि घरातील सर्व कामही सांभाळावी लागत होती. अनेकदा असं व्हायचं की जेवण बनवायला वेळ लागत असे आणि त्या दरम्यान मुलगी उपाशी असल्यामुळे रडायला लागायची. हे पाहून सासू म्हणायची, आधी बाळाला दूध पाज, कामं नंतरही होतील. पण जितका वेळ गीतू बाळाला दूध पाजायची तितका वेळ सासूही आराम करायची. नंतर गीतूला पुन्हा स्वयंपाकघरात जाऊन सगळी कामं पूर्ण करावी लागत. यामुळे ती कधी कधी चिडून जायची, पण संकोचामुळे नवऱ्याला काही सांगायची नाही. तिला असं वाटायचं की याची तक्रार केली तर लोकांना वाटेल की मी सासू सासऱ्यांची तक्रार करते. हळूहळू गीतूने लक्षात घेतलं की प्रिया तिच्यावर हुकूम गाजवू लागली आहे. कोणतेही काम करायचं असेल तर प्रिया आज्ञेच्या स्वरात सांगायची, वहिनी, हे करून टाका. वहिनी, हे का नाही केलं? वहिनी, तुला अजूनही हे काम कसं करायचं कळत नाही का? 2 वर्ष झाली तुझ्या इकडे येऊन. प्रियाच्या या टोमण्यांमुळे गीताला खूप वाईट वाटायचं. तिच्या डोळ्यात पाणी यायचं, पण घरात वातावरण बिघडू नये म्हणून ती शांत राहायची. एके दिवशी गीतूने स्वयंपाक करून झाल्यावर मुलीसोबत खेळायला घेतलं. काही वेळाने मुलगी भुकेने रडू लागली, म्हणून गीतू तिला दूध पाजू लागली. तेवढ्यात सासऱ्यांनी हाक मारली, जेवण तयार आहे का? वाढशील का? तेव्हा प्रिया तिथेच होती. तिने लगेच गीतूला सांगितलं, वहिनी, बाबांना जेवण वाढ. तुला माहित आहे ना, त्यांना शुगर आहे. वेळेवर जेवण आवश्यक आहे. गीतूने हातानेच इशारा केला की ती बाळाला दूध पाजत आहे, पण प्रिया तिथेच उभी राहून म्हणाली, तुला याच वेळी आठवण झाली का?
5-10 मिनिटे मागे पुढे नाही का करू शकत? हे ऐकून गीतू हादरली. तिच्या मनात अनेक प्रश्न आले. बाळाला दूध पाजणं महत्वाचं की तुझ्या बाबांना जेवण वाढणं? तू स्वतः वाढू शकत नाहीस का? आत आराम करणाऱ्या त्यांच्या पत्नीने वाढू नये का? आम्हा सुनांना शिकवणी मिळते की नवऱ्याची काळजी घ्या, त्याच्या जेवणाची व्यवस्था पहा, पण स्वतःच्या नवऱ्यासाठी काही करायचं नाही का? आणि आता तर ननंद ही सुनबाईवर हुकूम सोडते आहे. गीतूने तोंडाने काहीच बोललं नाही, पण ती उठली नाही. तिने निर्धार केला की आता वेळ आली आहे. जर पुन्हा असा प्रसंग आला तर ती गप्प बसणार नाही. अन्याय सहन करायचाच नाही. तिने अनिरुद्धशीही या विषयावर चर्चा केली आणि सांगितलं की प्रियाचा आजचा वागण्याचा मला खूप त्रास झाला आहे. जर पुन्हा तिने असं काही केलं तर मी तिला सोडेसोड उत्तर देईन. अनिरुद्धही गप्प झाला, कारण त्यालाही समजलं की यात प्रियाची चूक होती. प्रियाची मुलगी आता 6 महिन्यांची झाली होती. गीतूला भरपूर दूध येत असल्याने ती अजूनही तिला स्तनपानच करत होती. त्यामुळे तिने अजून बाहेरचं दूध सुरू केलं नव्हतं. एके दिवशी गीतू आपल्या बाळाला दूध पाजत होती, तेव्हा सासूने आपल्या एका मैत्रिणीला घरी बोलावलं. त्याचवेळी प्रिया कॉलेजमधून परतली होती. सासू म्हणाली, प्रिया बाळा, आंटीसाठी चहा नाश्ता घेऊन ये. हे ऐकून प्रियाने आईकडे चिडचिडीत नजरेने पाहिलं. जणू सांगत होती, आता तर मी कॉलेजमधून आली आहे आणि लगेचच मला काम सांगितलं जात आहे. सासूला लगेच समजलं की प्रियाला हे पटलं नाही, म्हणून तिने पटकन सांगितलं, गीतूला सांग, ती आणून देईल. प्रिया गीतूकडे वळली आणि म्हणाली, वहिनी, आईची मैत्रीण आली आहे, त्यांच्यासाठी चहा नाश्ता घेऊन ये. दिसत नाही का मी मुलीला झोपवत आहे? त्यावर प्रिया म्हणाली, तू तिला बाटलीचं दूध का लावत नाहीस? किमान दुसराही तिला दूध पाजू शकेल आणि तू आपलं काम करू शकशील. हे ऐकताच गीतूच्या शरीरात संतापाची लाट उसळली. आज ती गप्प राहणार नव्हती. तिने लगेच उत्तर दिलं, दीदी, जेव्हा तुम्ही आई व्हाल ना तेव्हाच कळेल की आईचं दूध बाळासाठी किती महत्वाचं असतं. मी बाळाला अर्ध्यात सोडून तुमच्या सेवेत लागायचं का? काम समजलंय तुम्हाला? मी काही मशीन आहे का जी न कंटाळता सतत चालू राहील? माझ्या बाळासाठी निसर्गाने मला आईच्या दुधाचा अमृतासारखा वरदान दिलंय, मग मी तो माझ्या बाळाला का नाही द्यायचा? कित्येक बायका तरसतात कारण त्यांच्या छातीत दूध उतरत नाही आणि मी नशिबाने या भाग्यवान आयांपैकी एक आहे. मग तुला यात काय अडचण आहे? जेव्हा मी माझ्या मुलीला दूध पाजत असते तेव्हाच तुम्हाला कुठलं तरी काम आठवतं. तुम्ही कॉलेजहून आला आहात, थोडा अभ्यास केला तर काही डोंगर फोडून आला नाहीत ना की इतक्या दमलात? मी तुमची वहिनी आहे आणि तीही मोठी, म्हणून मी सन्मानाची अधिकारी आहे. फक्त काही दिवस एकाच ताटात जेवल्याने प्रेम होत नाही. खरं प्रेम ते असतं जिथे सन्मान आणि आदर असतो. लवकरच तुम्हालाही कोणाच्या तरी घरची सून बनायचंय. जर तुझ्या ननंदेनेही माझ्यासारखं वागवलं तर तुला कसं वाटेल? आधीच विचार कर. गीतूचा आवाज संतापाने भरलेला होता. प्रिया काहीही न बोलता निघून गेली आणि सरळ आईच्या खोलीत गेली. गीतूला कळून चुकलं की आता ती सासूला सगळं काही सांगणार आहे आणि काहीतरी वाद होणार. पण तिने ठरवलं होतं की आता गप्प राहून जगायचं नाही. आता अन्याय सहन करायचा नाही. गरज पडली तर विरोध करायचा. सासूची मैत्रीण निघून गेल्यावर ती गीतूकडे आली आणि म्हणाली, काय झालं? प्रिया रडत का होती? ती वयाने तुझ्यापेक्षा मोठी आहे. बोलण्यापूर्वी विचार करायला हवा होतास. आता ती काही दिवसांचीच पाहुणी आहे. पुढच्या वर्षी तिचं लग्न होईल आणि मग ती इथे येत जाईल. आपण प्रेमाने राहायला हवं. जर तू तिला कडवट शब्द सांगितलेस तर तिच्या मनात तुझ्याविषयी कटू भावना निर्माण होतील. ती तुझ्यासोबत एकाच ताटात जेवायची, कारण तिला तुझ्याशी प्रेमाने राहायचं होतं. गीतूने शांतपणे पण ठाम स्वरात उत्तर दिलं, आई, आजपर्यंत मी कधीही तुमच्यासमोर बोलले नाही, पण आता वेळ आली आहे. पण आता मला बोलायलाच लागत आहे. एका ताटात जेवल्याने प्रेम निर्माण होत नाही, तर विचारसरणी आणि वर्तन यावर प्रेम आणि सन्मान टिकतो. सुरुवातीला दीदी चांगल्या वागत होत्या, पण काही दिवसानंतर त्यांचा वागण्याचा सूर बदलला. आता त्या सतत माझ्यावर हुकूम गाजवत आहेत. रागाने बोलतात, पण तुम्ही काहीच बोलत नाही. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा मी माझ्या मुलीला दूध पाजत होते आणि त्या मला म्हणाल्या की मी ते थांबवून त्यांचं सांगितलेलं काम करावं. हा कुठला न्याय आहे? एखादा मोठा माणूस सुद्धा जेवत असताना त्याला मध्येच उठवलं जात नाही. तोपर्यंत कोणीही त्याला त्रास देत नाही. आणि इथे माझ्या 6 महिन्यांच्या बाळाला मध्येच सोडून दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी उठायला सांगितलं जातं. मी असं कधीही होऊ देणार नाही. मग त्यासाठी कोणालाही काहीही वाटलं तरीही. आणि दीदींनाही स्पष्ट समजावा की आजपासून त्यांनी माझ्याशी असं वागू नये. 2 वेळा त्यांचा वाईट वागण्याचा अनुभव मी सहन केला आहे, पण यापुढे असं होऊ देणार नाही. आवेशाने गीतूने तिच्या मनातल्या सर्व गोष्टी बाहेर काढल्या. काही वेळ घरात शांतता पसरली. सासू उठून आपल्या खोलीत गेली. रात्री जेवण बनवण्यासाठी गीतू जेव्हा स्वयंपाकघरात गेली तेव्हा तिला पाहून आश्चर्य वाटलं. सासू आणि प्रिया दोघी मिळून स्वयंपाक करत होत्या.
गीतूने हसत विचारलं, आई मी आहेच ना स्वयंपाकासाठी, तुम्ही जा, आराम करा. सासू म्हणाली, नको, आजपासून रात्रीचं जेवण मी आणि प्रिया मिळून बनवू. आम्ही तुझ्या भावना समजून घेतल्या नाहीत, हे आम्हाला उशिरा कळालं. प्रियाच्या सांगण्यावरून मी ही घरकाम सोडून दिलं होतं. हे विचारात घेतलं नाही की त्यामुळे तुझ्यावर किती भार पडेल. त्यामुळे तुझ्या मनाला दुःख होत होतं. घरात सून आनंदी नसेल तर सतत तणावाखाली राहील तर घरात सुखशांती कुठून येणार. मला मान्य आहे की प्रिया तुझ्याशी चुकीचं वागली. बाळाला दूध पाजण्या इतकं महत्वाचं काम सोडून घरकाम कर असं सांगणं अयोग्यच आहे. तिला याची अजून समज नाही, पण लग्नानंतर सगळं कळेल. तू तिला माफ कर आणि आता थोडा वेळ बाळासोबत खेळ. त्याला काही हवं असेल तर करून दे. गीतूच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तिने सासू आईकडे पाहत नम्रतेने सांगितलं, आई मी तुमची खूप आभारी आहे की तुम्ही योग्य वेळी परिस्थिती समजून घेतली. नाहीतर अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे घरात भांडणं सुरू होतात. मला कधीच हे घरगुती वातावरण बिघडवायचं नव्हतं, म्हणूनच आजपर्यंत मी शांत होते. आता हे कळून बरं वाटलं की दीदींनाही त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे. आता मला कोणतीही तक्रार नाही. दूर उभी असलेली प्रिया हळूहळू गीतूकडे आली आणि तिच्या हातात हात घेऊन म्हणाली, वहिनी मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. ना समजीने मी काहीतरी चुकीचं बोलून गेले, पण आता मी वचन देते, तुम्हाला पुन्हा कधीही तक्रार करण्याची वेळ येणार नाही आणि मी जितकी शक्य असेल तितकी मदत करेन. तिच्या डोळ्यातही पश्चातापाचे भाव स्पष्ट दिसत होते. रात्रीच्या जेवणाच्या वेळी घरात एकदम हलकं प्रसन्न वातावरण होतं. ननंद आणि वहिनी मिळून टेबल लावत होत्या, सर्वांना जेवण वाढत होत्या आणि सासू आई आपल्या नातीसोबत खेळत होत्या. मित्रांनो, ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.